नमस्कार मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आंब्याला भिरड किंवा आंब्याच्या खोडाला कीड. शेतकरी मित्रांनो, ही जी आता आधुनिक आंब्याची केशर आंब्याच्या बागा आपण करायला लागलो आणि ह्याच्या बुडाला भयानक प्रमाणात किडी आहेत. तर या किडीसाठी काय करावं लागतं ते आता मी सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. शेतकरी मित्रांनो, ही कीड शेंड्यापर्यंत गेलेली आहे आणि हे आपण किती जरी त्याला उकरलं, साल काढली तरी ती कीड सापडत नाही आणि भयानक परेशानी होती. कीडमध्ये चरत गेल्यामुळं बाकीच्या फांद्यासुद्धा बगलफुटी मरतात. शेतकरी मित्रांनो, बघा, ही तुम्ही बघताय किती भुसा काढलेला आहे आणि हे सगळ्या झाडाच्या बुडाला येडा घातला. ही मी आता उकरलंय, उकरून त्याचा भुसा सगळा बाहेर काढलाय आणि ही शेंड्यापर्यंत गेलेला आहे. ही कुठेही उकरीत गेलं तर ती जिथं साल ती तडकलेली आहे किंवा काळी पडलेली आहे तिथं ती आळी चरून गेलेली आहे. ही बघा, ही मोठी फांदी वाळली म्हणजे इथून ही बघा, ही अशी साल जी दिसते इथून ही वरती गेलेली आहे, वरतीपर्यंत. ही अशी जी वाळतेत लाकडं, ह्याच्यात त्याचं कुठंतरी दोरवा कट केलेला आहे त्यानं. तर शेतकरी मित्र, आपण याच्यावर उपाय म्हणजे त्याला भुस्सा पडलेल्या ठिकाणी आपण इळ्यानं, खुरप्यानं, पटाशीनं ह्याला उकरायचं आहे, साल काढायचं आहे. अशा पद्धतीने बघा, हे असं आपण भुसा काढून खाली टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर एका झाडाला 5 लिटर क्लोरोपायरीफॉस प्रति लिटर पाण्यासाठी 10 लिटर म्हणजे 50 मिली आणि प्लस स्लेअर प्रो थायमेथॉक्झम ही पण आपण प्रति लिटर पाण्याला 5 मिली, ही दोन्ही एकत्र करून ह्या मुळाला, झाडाच्या मुळाला सोडलेलं आहे, वतलेलं आहे, ड्रेसिंग केली. याच्यामुळं काय होईल, याच्या सालीतून, रसातून आत बाहेर करील हा विषारी द्रव आणि जास्तीत जास्त हिला आंतरसाल आणि बाह्यसाल खायची आवड आहे या किडीला आणि ती खाल्ल्यामुळं ती मरून जाईल. आणि या थायमेथॉक्झमचा 20 ते 25 दिवस असर राहतो. त्याच्यामध्ये जरी समजा पिल्लं निघाली कोशावस्थेतली तरी ती सुद्धा मारणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, वर्ण फवारण्यापेक्षा ड्रेसिंगमधून जर दिलं तर पूर्ण झाडामध्ये ती जातं. तर तुमच्या लक्षात आलं असेल, थायमेथॉक्झम आणि हे क्लोरोपायरीफॉस हे दोन्ही मिक्स दिले आणि हार्ड दिले, याच्यामुळं ही झाड वाचणार आहे. तर आजचा आपला एवढाच विषय होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझा नंबर आहे 96 23 25 38 73.